फोन स्विच ऑफ करा, नाही तर सायलेंट ठेवा. बाहेर जाऊ बाहेर जाऊ बाहेर गेलो आम्ही बाहेर येतोच ना सगळे. अरे आम्ही बाहेर येतोच सगळे. उभे नका राहू कोणी. ओके ओके एक मिनिट बरं का. शेतात कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, पत्रकार परिषद आहे, थोडं बाहेर थांबा ना. जरा थोडं थांबा तुम्ही. तुमचाच आवाज बिवाज थोडं थांबा. सगळं थांबा बरोबर बोलू द्या. अशोक जा सगळे. काय आवाज करतात, बाकी काही नाही. भाऊ सगळं बाहेर रे. तुम्ही घाला ना. तुम्हालाच घाला. नाही तुम्ही घालायचे असते. अरे पत्रकार परिषद चालेल. चल बोलून नको येऊ. मागून दे सगळ्यांना. चालू करू. सर्व पत्रकार मित्रांचे मनस्वी स्वागत करतो. लोणावळा नगर परिषदेच्या उमेदवाराबाबत मी गेल्या 2 दिवसापूर्वी पत्रकारांना सूचित केलं होतं. लोणावळा नगर परिषदेची निवडणूक होत असताना शिवसेना पक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार मी या अगोदर देखील सांगितलं. आणि आज उमेदवाराची घोषणा आम्ही करतोय. सूर्यकांतजी वाघमारे RPIचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धनुष्यबाणावरती निवडणूक लढवत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. लोणावळा नगर परिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतोय. आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सूर्यकांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खरं तर शिवसेने पक्षाच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे. आणि त्यांचा अनुभव, त्यांची कार्य करण्याची कुशलता, त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या जडणघडणीमध्ये या परिसरातील विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं ते सहभागी राहिलेले आहेत. त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये आज त्यांची नावाची घोषणा करतोय. याचबरोबर येत्या उद्यापर्यंत आम्ही अजून एक 5 जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख करतील. शिवसेना पक्ष ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरतोय. महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे निवडणूक लढतोय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे. तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतोय की संतोष दाभाडे सारखा एक चांगला उमेदवार महायुतीच्या माध्यमातून दिलेला आहे. त्या ठिकाणी शिवसेना पक्ष
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देत नाही, पण येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्याकडे अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत. खालच्या जागेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा, परंतु आमची भूमिका एकदम साफ आहे की एकदा दिलेला शब्द, आम्ही संतोष दाभाडेंना शब्द दिला की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू. आमची भूमिका ठामपणे राहिलेली आणि म्हणून तळेगाव असेल, वडगाव असेल किंवा लोणावळा असेल, या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केली. आपण बोलणार हो बोलाल की. नंतर मग प्रश्न लोणावळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेले अनेक वर्ष काम करत आहे. आपले मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये, तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे. आणि म्हणून महायुतीच्या घटक पक्षातील सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि नेता म्हणून श्रीरंग बारणे यांच्याकडे आम्ही पाहतो. आणि आज मला शिवसेनेनं महायुतीचा घटक पक्ष अर्पायला जी संधी दिलेली आहे, ती संधी मी सार्थ करून दाखवील. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्या विश्वासास पात्र राहून लोणावळा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणानं देऊन लोणावळा शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल, एवढं या प्रसंगी मी सांगतो. साहेबांसोबत याबद्दल चर्चा झाली होती का आपली, की आपण शिवसेनेसोबत जात आहे? आम्ही सगळे जे निर्णय आहेत हे आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवलेसाहेब यांच्या चर्चेवरून करतो, परवानगी करतो. आणि त्यांच्या सूचनेनुसारच आजचा जो निर्णय स्थानिक पातळीवर त्यांनी घेण्याचे अधिकार रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक शाखेला दिलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही महायुतीच्या घटक पक्षासोबत निवडणूक लढवत आहोत. खासदार साहेब, आपल्यासाठी एक प्रश्न आहे की तालुक्यामध्ये 3 नगर परिषद आहेत, ते नगर पंचायत आहे आणि 2 नगर परिषद आहेत. तिन्ही ठिकाणी आपली शिवसेनेची जी भूमिका आहे ती वेगवेगळी आहे. एका ठिकाणी म्हणजे तळेगावमध्ये आपण महायुतीचे जे घटक पक्ष आहेत. मला समजला तुमचा प्रश्न. त्यानंतर वडगावमध्ये आपण भाजप बरोबर चाललाय आणि इथं आरपीआय बरोबर चाललाय. पक्ष एकत्र का नाही येऊ शकले काय? मी तुम्हाला सांगतो, वडगावमध्ये भारतीय जनता पक्षाची जबाबदारी भास्करप्पा माळसकर यांच्यावरती दिली होती. त्यांच्यावर अगोदरपासून आमचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी बोलत होते आणि अगोदरपासून आमचं ठरलं होतं की ज्या पद्धतीने आम्हाला पुढे जायचं. लोणावळ्यामध्ये या संदर्भामध्ये जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी देखील चर्चा केली होती, परंतु शेवट तो त्यांचा निर्णय आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगोदर निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला. आणि म्हणून आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही भूमिका स्पष्टपणे सुरुवातीपासून होती की शिवसेना पक्षाचे 6 नगरसेवक गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि त्या नगरसेवकापैकी 3 नगरसेवक आज देखील आमच्या बरोबर आहे. म्हणून त्या नगरसेवकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेने पहिल्या दिवसापासून घेतली होती. आणि म्हणून निवडणुकीमध्ये महायुती म्हणून, राज्यामध्ये एनडीए पक्ष म्हणून, केंद्रामध्ये जरी असेल तर स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याला बळ देणं, कार्यकर्त्याला ताकद देणं हे पक्षाचं काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. आरपीआय पक्ष गेले अनेक वर्ष महायुतीचा घटक पक्ष राहिलेला आहे. सूर्यकांतजी वाघमारे या परिसरामध्ये परिचित आहेत, चेहरा परिचित आहे, कामाने परिचित आहे आणि स्वभावाने देखील परिचित आहे. त्यामुळे या परिसरामध्ये काम करणारा एक चेहरा, आमच्याकडं पण चांगले उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदाच्या या निवडणुकीमध्ये आहेत.
आणि मार्गदर्शक चेहरा म्हणून सूर्यकांत वाघमारे हे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये या संपूर्ण जडणघडणीमध्ये विचार करतील. त्यामुळे महायुती म्हणून जरी आम्ही वर असलो किंवा वेगवेगळा निर्णय घेत असतो तर राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाला जसं सोयीस्कर पडेल, कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तसा शिवसेना पक्षाने तो निर्णय घेतलेला आहे. खासदार साहेब, आपण आपल्या महायुतीच्या मैत्रीला या ठिकाणी जागला आहात, मात्र वाघमारे साहेब आपण खूप प्रयत्न केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचे, त्यांच्याकडनं आपल्या त्या आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल असं आपण जाहीरपणे सांगितलं देखील होतं, मात्र आपल्याला ती उमेदवारी मिळाली नाही. काय सांगाल? नाही, आता महायुतीतले तिन्ही पक्ष आमचे मित्र होते, परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली. श्रीरंग बारणे यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं, खासदार साहेबांनी आदरणीय आठवले साहेबांना भेटून त्या ठिकाणी माझ्या नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथपासूनच खरं तर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता. आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक प्रयत्न करावेत पहिले, म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केले. परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे घडलंय हे सर्वोत्तम घडलंय असं मला वाटतं. आणि नगराध्यक्ष पदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतूने आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो. आपला फॉर्म्युला कसं राहणार आहे या निवडणुकीला? नगराध्यक्ष पद तर आपण वाघमारे साहेबांना खासदार आपण दिलेलं आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, मात्र जे नगरसेवकांचे जे काही आहे आतापर्यंत सात उमेदवार आपल्याकडनं जाहीर केलेले आहेत. बाकी जो आहे म्हणजे नगरसेवकांचा फॉर्म्युला तो कुठल्या पद्धतीने राहणार आहे? या निवडणुकीमध्ये शिवसेनाच्या बाणावरतीच सगळेजण निवडणूक लढवणार आहे. सर्वजण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही घटक पक्ष म्हणून महायुती म्हणून बरोबर गेले अनेक वर्षे, परंतु चिन्ह म्हणून धनुष्यबाणावरच सगळेजण निवडणूक लढणार. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, विधानसभा आणि लोकसभा जर का आपण बघितली त्या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांना छोटे मोठे जे घटक पक्ष असतात त्यांची गरज असते, त्यांच्या दारोदारी ते भेटत असतात. अशा वेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्या मोठ्या पक्षांना जेव्हा तुमची गरज असते मोठ्या पक्षांची, तेव्हा त्यांना जवळ घेतलं जात नाही, याचं कारण काय? नाही, आता छोटा मोठा पक्ष म्हणजे आता तुम्ही उदाहरण बघा शिवसेनेचं. आरपीआयचे इथं ज्येष्ठ नेते सूर्यकांतजी वाघमारे यांच्या बरोबर राहिली शिवसेना. तुम्ही त्यांना हेटे घेतला असेल तरी तुम्हाला तिकडं वडगावमध्ये युतीमध्ये घेतलं गेलं नाही. वडगावमध्ये आम्ही आहे बरोबर. मी सुरुवातीला सांगितलं वडगावमध्ये बरोबर आहे. तळेगावमध्ये खरं तर संतोष दाभाडेंच्या उमेदवारीला माझा पहिल्यापासून पाठिंबा होता. संतोष दाभाडेंची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाने एकत्रपणे येऊन घोषित केली. काही गोष्टीला आम्ही देखील महायुतीचा धर्म पाळतो आणि म्हणून, परंतु खालच्या जे नगरसेवक पदाच्या काही जागा आहेत त्या संदर्भामध्ये शिवसेना 2 दिवसामध्ये निर्णय घेईल. या महायुतीमध्ये दोनच पक्ष राहणार का तिसरं कोणी आज त्याच्यामध्ये येणार आहे? बघा, सूर्यकांत वाघमारे एक चेहरा चांगला आहे या शहराच्या दृष्टिकोनातून. लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण पत्रकार मित्र म्हणून गेले अनेक वर्ष सामोरे जाता अनेक पाहता. या ठिकाणी ज्या पद्धतीने कारभार चालतो त्याला कुणीतरी अंकुश ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पण कुठंतरी वेगळ्या मार्गाने चालल्यात असं मला स्वतःला व्यक्तिशः वाटतंय. आणि म्हणून एक विश्वासदर्शक चेहरा, काम करणारा चेहरा, विश्वासदर्शक चेहरा आणि भविष्यामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करून शकेल असा चेहरा खरं तर वाघमारे साहेबांच्या माध्यमातून आहे. नगर विकास खातं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आणि मग नगर विकास, नगर उत्थानपासून मिळणारा सर्वाधिक निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या संस्था आहेत त्याला मिळतो. त्यामुळं एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील सांगितलं की या विकासाच्या बाबतीमध्ये आपण शिवसेना महायुतीचा घटक पक्ष जरी असलो तर शिवसेनेला जर संधी दिली या परिसरातील नागरिकांनी तर आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र नक्कीच या निवडणुकीच्या नंतर या शहराच्या दृष्टिकोनातून पाहू शकाल. ओके, धन्यवाद. धन्यवाद.
आहे